खूप दिवस झाले मला तुम्हाला काही विचारायचं आहे. काय आहे ना, मी पूजेचं साहित्य मिळते त्या दुकानामध्ये द्रोण आणायला गेली आणि त्यांना मी द्रोण मागितले आणि नेहमी बोलते तशीच अगदी 2 ते 3 वाक्यच बोलली. मला हे द्रोण नको किंवा आपण भाजीसाठी जे द्रोण वापरतो ते द्रोण द्या असं मी त्यांना सांगितलं. आणि तिथेच माझ्या शेजारी एक माणूस उभा होता आणि माझं बोलणं ऐकून त्यांनी मला लगेच विचारलं की तुम्ही विदर्भाचे आहात का? मी त्यांना हो म्हटलं आणि द्रोण घेऊन लगेच निघाली. कारण आधीच मला खूप उशीर झाला होता. हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे खूप दिवस झाले मला माझ्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवायचे होते. आमच्या विदर्भाची भाषा कशी आहे, मले तुले अटी तटी असं बोलतो, पण मी राहते पुण्याला आणि तोंडामध्ये थोडं का होईना माझं तुझं इथं तिथं असं निघतंच. त्या माणसाने मला तुम्ही विदर्भाचे आहात का असं विचारल्यामुळे माझा आत्मविश्वास तिथेच वाढला. तेव्हापासून मला सारखं असं वाटत आहे की लहानपणापासून मी जी भाषा बोलत आहे त्याच भाषेमध्ये ऍटलीस्ट शॉर्ट व्हिडिओ तरी बनवावे. मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की मी माझ्या भाषेमध्ये बोलले तुम्हाला आवडणार आहे का? तुम्हाला आमची विदर्भाची भाषा ऐकायला आवडणार का? प्लीज मला कमेंट करून सांगा. तुम्ही हो म्हटलं तर मी विदर्भीय भाषेमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, नाहीतर आपलं चालू आहे असं चालू द्यायचं. फक्त तेवढं